राज्य सरकारनं गोपाळकाल्याची सार्वजनिक सुट्टी रद्द केली आहे आणि ती रक्षाबंधनाच्या दिवशी जाहीर केली आहे। त्यामुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या गोपाळकाल्याला हजारो मराठी तरुण मुकणार आहेत। त्यामुळे रक्षाबंधन सुट्टीचा पुनर्विचार करावा आणि गोपाळकाल्याला सार्वजनिक सुट्टी द्यावी अशी मागणी गणेशोत्सव समन्वय समितीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। त्यामुळे सुट्टीचा पुनर्विचार व्हावा अशा स्वरूपाची ही मागणी केली जाते, कारण गोपाळकाल्यासाठी खास करून मुंबईतून वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या संख्येने बालगोपाळांसह तरुण हे आधी तयारी करत असतात आणि त्यामुळे त्यांना सुट्टीची देखील गरज असते। महत्त्वाची बातमी, नाशिकमधनं कुंभमेळ्यातील बनावट वर्क ऑर्डर प्रकरणामध्ये जामनेरमधनं आणखी 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आले। नाशिक रोड पोलिसांच्या विशेष पथकानं ही कारवाई केली आहे। जामनेरमध्ये शोध मोहीम राबवली। धुळ्यातील शिक्षक शकील शेखनं मित्रांच्या खात्यावरती लाखो रुपये UPI-द्वारे वळवल्याचा संशय देखील पोलिसांना आहे। तर सध्या जामनेरमधील 7 ते 8 संशयित हे पोलिसांच्या रडारवर आहेत आणि त्यांची या प्रकरणामध्ये अर्थातच चौकशी केली जाते। एकीकडे कुंभमेळ्याचे बनावट वर्क ऑर्डर तयार करण्यात आली होती, मूळ वर्क ऑर्डरची कॉपी करण्यात आली होती आणि अनेकांना ती देण्यात आली आणि त्यातून लाखो रुपयांचा गंडा हा कंत्राटदारांना घातला होता।